आपला जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर कसा असेल, चांगले कामे माझ्या हातून कसे घडतील, आपल्या जिल्ह्याचे नाव कसे वाढेल यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याची ग्वाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली। त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने देवगिरी मैदानावर संपन्न झाले। जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रगीताच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता। कार्यक्रमात विभागीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात संविधानाच्या महत्त्वावर भर देत आपला जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर कसा असेल, चांगले काम माझ्या हातून कसे घडतील, आपल्या जिल्ह्याचे नाव कसे वाढेल यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य व्यवस्था करण्यात आली होती। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरभरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रशासनाला सुद्धा एक विनंती केलेली आहे, हा आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये अग्रगम कसा असेल, चांगले कामं त्याच्या हातून कसे घडतील आणि या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदराने कसं घेतलं जाईल हा माझा प्रयत्न राहणार आहे। म्हणून आपण या जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करू। तुम्ही पाहत असाल छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा डवराने या क्रांती चौक मध्ये उभा आहे। संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचं काम हे या भागामध्ये सिडकोच्या भागामध्ये चालू। भडकल गेटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम चालू आहे। अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं काम चालू आहे। त्या सर्व महामानवाला या शहरामध्ये स्थापित करण्याचं कारणच एवढं आहे की आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे। हे प्रेरणा देण्याचं काम निश्चित आपण सर्वजण करीत आहात। या शहरामध्ये या मधल्या काळामध्ये अनेक मोर्चे आंदोलन झाले, त्याचा परिणाम निश्चित आपल्या शहरावर झालेला आहे। आपलं शहर हे एखादी घटना या ठिकाणी जेव्हा घडते, एखादी दंगल होते किंवा एखादा मोर्चा निघतो, याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतो। म्हणून आपल्याला सुद्धा एक वेगळा सांगण्याची गरज नाही। गुंतवणूक ही आपली DMIC मध्ये आली, जवळपास 72,000 कोटीचं प्रकल्प या DMIC मध्ये येत आहे। म्हणून या शहराला एक वेगळं औद्योगिक शहर सुद्धा म्हणून ओळखलं जाणार, एक वेगळं शहर या ठिकाणी निश्चित निर्माण होईल। म्हणून या प्रगतीच्या रेसमध्ये आपणही त्यात सहभागी असाल, सहभागी व्हाल अशी मी आपल्याला सुद्धा विनंती करतो। पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आयुक्ताला सांगेन, तुम्ही चिंता कशी करू नका, कोणत्याही वाहनाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नये। या गेल्या 8 दिवसामध्ये त्यांना 20 स्कॉर्पिओ आम्ही घेतलो आणि दरवर्षी त्यांना 20 स्कॉर्पिओ दिल्या पाहिजे। माझं पोलीस यंत्रणा, माझं दल जर हे सक्षम असलं तर या शहरामध्ये कुणाचीही वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होणार नाही। त्यासाठी हा माझा प्रयत्न आहे। सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। माझ्या आयुष्यातला हा पहिला झेंडावरचा कार्यक्रम, परंतु एक नवीन आशा घेऊन, एक जबाबदारी घेऊन मला या जिल्ह्यासाठी काही करायचं, हा एक आशावाद मनामध्ये आहे। मी माझ्या भाषणातही सांगितलं, पाण्याचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न असतील, जिल्ह्याचा विकास असेल,
त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे असं मी आव्हान सर्वांना केलं. हे एकट्याचं काम नाही, प्रशासन काम करतोय किंवा लोकप्रतिनिधी काम करतोय असं नाही, तर सर्वसामान्यांचा सहभाग त्याच्यात असला पाहिजे ही भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न केला. या वर्षीचा 1200 कोटीचा आराखडा आम्ही सादर करतोय आणि इतर माध्यमातून सुद्धा केंद्राच्या साहाय्याने या शहरामध्ये जेवढे काही पैसे आणता येईल, निधी आणता येईल, त्यामुळं या शहराचं नाव महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे हा माझा मानस आहे. पण तुमच्यातला खैरे साहेबातला सामाजिक प्रश्न मिटला असं वाटतंय, कारण दोघं एकमेकांना बघून हसलात नाही, ते खैरे उठून उभे राहिले आणि चक्क गेले नाही. ते तुम्हाला कानमंत्र दिला देखील असं देखील म्हटले ते. त्यांचं मन परिवर्तन झाल्याचं दिसतंय. ते म्हणाले की संजय शिरसाट हे घटनाबाह्य पालकमंत्री नाहीत, हा रेग्युलर आहेत. पालकमंत्री. खैरे साहेबांनी जे काही काही ज्येष्ठ नेते आहेत, कदाचित त्यांना माझी भूमिका आवडली असेल. मी अनेक वेळा सांगतो, राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मनी ठेवण्यापेक्षा हे मतभेद आपले चालत राहतील, परंतु जेव्हा सामाजिक प्रश्न येईल त्या टायमाला सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि याचं मला वाटतं खैरे साहेबांनी आज प्रत्यय त्यांना आलेला आहे, म्हणून ते आजही झेंडावंदनला होते आणि शेवटपर्यंत बसले. त्यांचे मी आभार मानतो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील तुम्हाला काही चर्चा केली, तुमच्या भाषणाबद्दल काहीतरी वक्तव्य केलं त्यांनी, नेमकं काय झालं? राजकारणाचे संकेत आहेत, हा. आता कळेल. आणि एक चांगलं मला एक सांगायचं की संजय शिरसाट हे पालकमंत्री झाले, ते पहिल्यांदा ध्वजारोहण केलं. मला एक चांगला आनंद वाटतो. माझा सहकारी, माझा मित्र कॅबिनेट मंत्री झाला आणि या संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री झाला, त्याचा मला आनंद वाटतो. खैरे साहेब आज पहिल्यांदा त्यांनी पालकमंत्र्यांचं अभिवादन स्वीकारलं, त्यांच्याशी बोलले, हसले, तुमच्यावर उठून जायचं. ते आमच्या वेळेस उठून जायचे, त्यावेळेस मी पालकमंत्री होतो, त्यावेळेस त्यांना ते मान्य नव्हतं, ते अमान्य सांगायचे. काय मला मान्य नाही पालक, आता त्यांना मान्य झालेले, आता लोकमान्य काय. त्याच्यामुळं आता मला एक सांगायचं, त्यांना मान्य करावंच लागणार आहे. ते असं म्हणाले की भुमरे साहेब हे पालकमंत्री त्यांना मानत होतं, घटनाबाह्य होतं आणि आजही म्हणतो ते घटनाबाह्य मानत होतं. मग घटनाबाह्य तर का थांबले आज? आज घटनालाच विचार, आज घटनाबाह्य तुम्ही का थांबले? नंतर तुम्ही पहिल्यांदा मी पालकमंत्री असताना का थांबत होते त्यांना विचारायचं. ते असे म्हटले संजय शिरसाट यांना आम्ही पूर्ण सहकार्य करतो, पालकमंत्री म्हणून आम्ही स्वीकार. तुम्हाला मला काय म्हणतो, पालकमंत्री म्हणून त्यांना ठीक आहे ना, मी त्यांचा आनंद करतो, म्हणजे त्यांचा अभिनंदन करतो. मी सहकारी त्यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारलं, मला आनंदच आहे. तुम्ही आल्याला त्यांच्या बाजूला जागा होती, तुम्ही बसले नाहीत, मात्र दुसऱ्यांना बसवलं त्यांच्या बाजूला, तुम्ही बसणं टाळत खैऱ्यांच्या बाजूला. तिथं जागा भेटली, तर जागा होती, तुम्ही तिथे बसले नाही मी बाजूला. बघितलंच नाही तिथं जागा होती. खैरेकर बघितलं नाही का? जागा बघितली नाही. जागा बघितली, खैरेकर बघितलं होतं. खैरेकर बघायचं नाही बघायचं. आता ते माणसाला आता बघितलं काय नाही बघितलं काय, त्या माणसाचं काही आता तुम्हाला सांगण्याचे अर्थ